जय शिवराय भावांनो. तर तुम्हाला मी आज फॅट लॉस बद्दल एक 10 ते 12 एक्सरसाइज सांगतो आणि थोड्या टिप्स पण सांगतो. आणि हे फक्त एक्सरसाइजचा ब्लॉक राहील आणि पुढचा ब्लॉक ही पूर्ण डाएटवर सांगतो फॅट लॉस. ओके भावांनो, सगळ्यात आधी उठलं का नॉर्मल सोमट पाणी करायचं म्हणजे गरम, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं आणि ते वर्कआउटच्या आधी घ्यायचं म्हणजे प्यायचं 1 ग्लास. नंतर रनिंगला या. रनिंग एक 20 मिनिट करा तुमच्या हिशोबाने. जर माणूस असेल तर त्याच्यानं रनिंग होणार नाही. नॉर्मल तुम्ही चाललं तरी चालतं स्टार्टिंगला, पण हळूहळू रनिंग करा. त्याच्यानंतर 20 मिनिट रनिंग झाली की प्लॉटवर या, दोर उडी मारा. ते तुम्हाला आता मी सांगतो जी एक्सरसाइज काय करायच्या. चला मग भावांनो, तुमच्या टॅमिनानुसार उड्या मारा. कोणाला 200 निघतील, कोणाला 100 निघतील, कोणाला 20 निघतील. हळूहळू मारा. असं काय नाही की एका दमात सगळ्या निघल्या पाहिजे. अशा 2 उड्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. 50 मारा, 100 मारा. रनिंग आल्या तुम्हाला 2 उडी मारायची किंवा पहिल्यांदा तुम्ही मिनिटावर मारा. ओके, 10 मिनिट 5 मिनिट. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक्सरसाइज घ्यायची, उडी मारायची. बघा माझ्या हिशोबाने तुम्ही मिनिटावरच घ्या. सगळ्या शेटवर घेऊ नका. हळूहळू मिनिट वाढवा. परत दुसरी घ्या, अशी घ्या. परत आणखीन एक घ्या. ठेवायचे ह्याच्यामध्ये तुम्ही अंतर ठेवा. ब्लॉक मोठा होईल म्हणून मी फास्ट सांगतोय. बघा झालं की परत आणखीन एक घ्या. नॉर्मल असं उभा राहायचंय तुम्हाला. बघा सगळ्या शेटची सांगतोय मी, ती सगळं शेट तुम्ही टाइमावरच घ्या म्हणजे मिनिटावर. 5 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट. ते झाल्यानंतर हे पण शेट घ्यावा. नॉर्मल हात असे ठेवायचे. घ्या. बाहेर तुम्हाला दावलं असतं मी, पण बाहेर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे मी आतमध्ये घ्यायला लागलोय. आणि ब्लॉग वरती लय मेसेज आले फॅट लॉस वरती सांग, फॅट लॉस वरती सांग. त्याच्यामुळे आतमध्येच घेतोय. तुम्ही बाहेर करा हे सगळं. ते अंतर कमी तुम्हाला एवढ्यातून मी शेट लावतो. हे झालं ही एक घ्यायचं तुम्हाला. हो इकडे बघा, हे हात इथे टेकवायचा. एकदम असं फास्ट शेट घ्या. नॉर्मल पाय असा, हे असं. जे नवीन आहे त्यांना ही मारा असं नॉर्मल. जेवढे इकडे मारताय तेवढे तिकडेही मारा. ज्या भावांना ती शेट मागचा सोपा वाटतोय त्यांना असा मारा. असा हात ठेवा. नंतर हे एक घ्या. नॉर्मल असा हात ठेवा. ब्लॉक मोठा होईल त्याच्यामुळे मी थोडं करतोय. तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. हे जे आता एक शेट सांगितलं मी लास्टचा, ते ऍप साठी बरं का. तुम्हाला फक्त फॅट लॉस जर करायचा असेल तर तुम्ही ते लास्टला करू शकताय. त्याच्यामध्ये ऍपचे जास्त शेट घेऊ नका. 1-2 शेट भरपूर झाले. 3 शेट एवढं मारल्यानंतर 2 शेट भरपूर होत्यात. आणि तुम्हाला 2 सांगतो मी ऍपचे. नॉर्मल शेट घ्यायची, जास्त अवघड घ्यायची गरज नाही. हो का, हे एक घ्या तुम्ही. असं तुम्ही ही शेट जे आहे हे रेपिटेशनवरच घ्या. 10 मारा पहिल्यांदा, परत 15 मारा, परत 20 मारा. असं वाढवत चाला. नंतर हे वाला एक घ्या. बघा हे टाइमावरच घ्या. 30 सेकंद थांबा पहिल्यांदा, वाटलं तर 10 सेकंद थांबा, परत 50 सेकंद थांबा. असा घ्या. ओके, तर नंतर जेवढा इकडे सेकंद घेतलाय तेवढा सेकंद इकडेही घ्यायचा आहे तुम्हाला. असं तुमच्या डंबेल असलं डंबेल घ्या, नाहीतर तुम्ही इथे जरी घेतली तरी चालतंय. बघा नॉर्मल. आता इथं बॅलन्स लय जण करतात, दोन्हीकडे घ्या असं माझं, त्याला उपयोग होत नाही. नॉर्मल हे हात असा ठेवा. बघा आणि हे असं. इकडे जेवढे मारताय तेवढे इकडे पण मारा. जेवढं तुम्हाला आता मी सांगितलं हे सगळं कार्डिओ मध्ये येत आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला वेट ट्रेनिंग पण तितकीच महत्वाची. नुसतं वजन कमी करून अंगात अवसान घालू नका. त्यासाठी बॉडी वेटनच करा वेट ट्रेनिंग. तुम्हाला जर वेट उचलू वाटत नसेल तर बॉडी वेट न भरपूर अशी वेट ट्रेनिंग होते तर केली पाहिजे.
पहिल्यांदा तुम्ही सपाटी मारा, नॉर्मल मारा, तुम्हाला काही जास्त मारा म्हणत नाही. बघा नॉर्मल सपाटी मारा. सपाटीचा एक सेट घेत जावा. 50 न घ्या 4-5 किंवा 20 न 4-5 घ्या. पण वेट ट्रेनिंग करा. नुसतं फॅट लॉस करून उपयोग नाही. अंगात जीव पण राहिला पाहिजे, ताकद पण राहिली पाहिजे, रक्त पण राहिली पाहिजे. नुसतं फॅट लॉस करून काय करणार आहे. बॉडी वेट ट्रेनिंग मध्ये तुम्ही बैठकी मारू शकता. बैठकीचा एक सेट घेत जावा. बघा आता काय काय ही बैठक घेणार नाही, तर नॉर्मल जरी ही बैठक मारली तरी चालते. बघा आणखी एक सांगतो, वेट ट्रेनिंग मध्ये हाफ सपाटी पण मारत जावा. वेट ट्रेनिंग लय महत्वाची ती सांगतो की बॉडी वेट ट्रेनिंग मध्ये येते, पण वेट ट्रेनिंग केलीच पाहिजे. आणखीन एक सांगतो, जोर पण मारत जावा. जोरचा 1-2 सेट घ्यायचा जावा. 20 न 25 न. तर जर तुम्हाला मारा येत असेल तर हनुमान दंड पण मारत जावा. बघा बाबांना क्लोजचा एक सेट घेत जावा. बाबांना मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, वेट ट्रेनिंग कराच. वेट ट्रेनिंग शिवाय मजा नाही. फॅट लॉस पण फास्ट होते आणि सगळंच होते. आता भरपूर लोकांचा असाही प्रश्न असतो की बाबा आता हे सगळं केल्यावर किती दिवसात होईल. दिवसात काही होत नाही. संयम ठेवा. आणि एवढं करूनही काही होत नाही जोपर्यंत डाएट व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे डाएटचा ब्लॉग टाकतो पुढला. डाएटचा ब्लॉग पण पूर्ण बघा. बाबांनो जेवढं सांगितलं तेवढं चांगलं करा आणि संयम ठेवा. सगळ्यात महत्वाचा, गडबड करू नका. जेवढा वाढायला वजन वाढायला जेवढा टाइम लागला तेवढाच कमी व्हायला पण लागणार आहे. वजन काय रात्रीत झोपलून लगे वाढलं असं नाही झालेलं, हळूहळूच वाढलेलं आहे, हळूहळूच कमी होणार आहे. त्यासाठी संयम ठेवा आणि वर्कआउट करत राहा आणि डाएट व्यवस्थित ठेवा. डाएट मी तुम्हाला सांगतोच. आणि भावांनो फक्त एवढं सांगायचंय, धन्यवाद. आणि भावांनो असाच सपोर्ट करा तुमच्या भावाला. जाता जाता एकच बोलीन भावांनो, जय शिवराय भावांनो.